नमस्कार माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो होतो फिरायला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी लाईव्ह व्हिडिओ टाकले होते. तर वैतली वॉटर पार्क आहे, वैतली म्हणून त्या गावामध्ये आहे वॉटर पार्क. हा सगळ्यात मोठा वॉटर पार्क आहे आणि ह्या ठिकाणी मी दुसऱ्यांदा जाते आहे. तर पहिल्यांदा माझा मुलगा छोटा होता त्यावेळेला गेलो होतो, आता आम्ही चाललो दुसऱ्यांदा. तर जाताना भरपूर छान वातावरण आहे, हिरवळी सगळीकडं, खूप छान वाटतं. आणि पहिल्यांदा आम्ही गेलो होतो तेव्हा बसनं गेलो होतो, पण ह्यावेळेला आम्ही आमची कार घेऊन गेलो होतो त्यामुळे खूप बरं वाटलं. तर इथे थोडंसं पेट्रोल मारलं. तर गावाकडे भरपूर गर्दी आहे, मी व्हिडिओ बघितले, पण इथं तसं काही नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही वॉटर पार्कमध्ये पोहोचलो. तर तिथे आपल्याला गाडी आपली खाली ठेवायची आहे, त्यांच्या गाडीतून त्यांनी घेऊन जातात. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला तिकीट काढायचं आहे आणि आपल्याला हातामध्ये बँड घालतात. तर एका माणसाला 700 रुपये आहे आणि लहान मुलांना म्हणजे 5 वर्षाच्या वरती मुलांना 500 रुपये आहे. तर ह्या सगळ्या गेममध्ये आपल्याला पार्टिसिपेट करू शकतो. त्या 700मध्ये हे सगळे गेम्स आहेत. फक्त 4 या 5च गेम आहेत ते चार्जेबल आहेत, ज्याचे आपल्याला पैसे पे करायचे आहेत तिथल्या तिथे आणि ते गेम खेळायचे आहेत. तर ते म्हणजे नॉर्मली त्या ज्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नाही आहे, नाहीतर मग बाकी सगळं फ्री आहे. तर आपल्यासोबत लहान मुलं असतात त्याच्यामुळं आपल्याला ना खेळायला थोडंसं प्रॉब्लेम होतो. जर समजा तुमच्याबरोबर तुमचे आई वडील असतील, मोठी माणसं ज्यांना याच्यामध्ये कशामध्येच इंटरेस्ट नाही खेळण्याचा, तर तुम्ही मुलांना किड्स एरियामध्ये ठेवू शकता. त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकते आहे. तर सेकंड व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका, कारण की खूप मोठे व्हिडिओ होत आहेत त्याच्यामुळं मी 2 पार्ट बनवले. त्याच्यानंतर आम्ही थोडे गेम खेळलो. त्याच्यानंतर आम्ही चेंजिंगसाठी चाललो होतो. जाता जाता हॉरर मूवीसुद्धा होतं बघण्यासारखं, म्हणून तिकडे सुद्धा गेलो, पण आम्ही त्याच्यामध्ये गेलो नाही. पण तुम्हाला धाडशी असाल तर तुम्ही जाऊ शकता, कारण की मी जेव्हा एक पाय टाकला ना माझा पाय कोणीतरी ओढला, त्याच्यामुळे मला भरपूर भीती वाटली म्हणून आम्ही आत गेलो नाही. 2 मुलं कोण बघणार म्हणून आम्ही आतमध्ये गेलोच नाही. त्याच्यानंतर आम्ही खालच्या साईडला उतरून गेलो, म्हणजे वरती आहे ते ओले कपडे होण्या अगोदर गेम खेळायचे आहेत आणि त्याच्यानंतर दुसरे गेम्स आहेत. तर ही आहे किड्स एरिया. तर थोडं आम्ही खाऊन घेतलं, कारण की त्याच्यानंतर पाण्यामध्ये एकदा गेलं तर परत काय येता येणार नाही. तर ही किड्स एरिया जिथं आपल्याला मुलांना आपण आरामात खेळवू शकतो. तर आपल्यासोबत पॅरेंट्स असतात, त्यांना जर समजा खेळायला घेऊन जाता येत नाही, त्यांना जर बसायचं असेल तर ते आरामात तिथे बसू शकतात. तर इथे हे सगळं चार्जेवर आहे, कारण की हे लाईटीवरती आहे. स्पासुद्धा आहे, त्याच्यानंतर मॅनिक्युअर पेडिक्युअर आहे, फिश मॅनिक्युअर पेडिक्युअर. त्याच्यानंतर आम्ही चेंजिंगसाठी गेलो, तिथे सुद्धा खेळण्यासाठी खूप सारे पाळणे आहेत लहान मुलांना. त्याच्यानंतर आम्ही चेंज केले.